रायगडावर शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा जल्लोषात साजरा। आज किल्ला रायगडावर शिवपुत्र स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचा 345वा राज्याभिषेक सोहळा शिवभक्त नामदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात आणि मांगल्याच्या वातावरणात संपन्न झाला। गेल्या 7 वर्षांपासून आम्ही हा सोहळा साजरा करत आहोत। प्रत्येक वर्षी या सोहळ्याची व्याप्ती आम्हाला वाढताना दिसतेय। गडावर आज एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला। पहाटेपासूनच हजारो शिवभक्तांनी रायगडाची वाट धरली होती। भगव्या झेंड्याच्या फडकण्याने आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या जयघोषाने अवघा गड दुमदुमून गेला। या सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लष्करातील सेवा, त्याग आणि शौर्य यांचा आदर करत आम्ही रणपती पुरस्काराने 2 लष्कर दलातील माजी सैनिकांना आणि एक्स सर्व्हिसमन अशा तिघांना गौरविण्यात आले। तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो तरुण आणि अबालवृद्ध सर्वांच्या चेहऱ्यावर संभाजी महाराजांविषयीची अढळ निष्ठा दिसत होती। ढोल ताशांच्या गजरात, पारंपरिक वेशभूषेत आणि शस्त्रांच्या प्रदर्शनाने सोहळ्याची शोभा वाढली। ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचा राज्याभिषेक विधी झाला त्यावेळी उपस्थित प्रत्येक मावळ्याचा ऊर भरून आला होता। संभाजी महाराजांचा पालखी सोहळा देखील या ठिकाणी काढण्यात आला होता। हा केवळ एक सोहळा नसून छत्रपती संभाजी महाराजांच्या त्यागाची, शौर्याची आणि बुद्धिमत्तेची आठवण करून देणारा एक प्रेरणादायी अनुभव होता। यावेळी शासन म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले संवर्धन, छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा इतिहास जपण्यासाठी आम्ही तत्पर आहोत अशी ग्वाही नामदार भरतशेठ गोगावले यांनी दिली। यावेळी रायगड जिल्ह्यातले शिवसेनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैतपाळ, महाड, रायगड।